आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 14 मे रोजी नरेंद्र मोदी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्याआधी 13 मे रोजी वाराणसीमध्ये मोदींचा रोड शो। गुणरत्न सदावर्त यांनी ठाण्यातील निवासांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। कष्टकऱ्यांची ताकद नेहमी मेहनत घेणाऱ्यांच्या पाठीशी असते। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर गुणरत्न सदावर्त यांची प्रतिक्रिया। विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांना दिलासा। 141 कोटी थकवल्याप्रकरणी सील केलेलं गोडाऊन सीलमुक्त। डीपफेक रोखण्यासाठी कारवाई करण्याचे राज्य शासनाचे पोलीस महासंचालकांना आदेश। निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई होणार। 4 ते 6 मे दरम्यान आकाशात उल्कावर्षाव पाहायला मिळणार। उल्कांचा पाऊस सुरू झाला असून 4 ते 6 मे दरम्यान शिखरावर असल्याची नासाची माहिती। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच जाहीर होणार। 12वीचा निकाल 3ऱ्या आठवड्यात तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेसच्या राहुल गांधींना देणार आव्हान। अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार किशोरलाल शर्मांकडून उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या स्मृती इराणी यांना देणार आव्हान। 2 व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीनंतर जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सर्च ऑपरेशन। पूंछ पोलिसांच्या एसओजी टीमकडून आझाद मोहल्ला आणि खालसा चौक भागात सर्च ऑपरेशन सुरू।